मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि लागू केली आहे। त्याचबरोबर अनेक योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना लागू केली आहे। तर ह्या योजनेबद्दल आपण बघणार आहोत आणि ह्याच्या योजनेसाठी कोण लोक पात्र असतात आहे हे आणि ह्याच्या अंतर्गत ह्या योजनेअंतर्गत किती आपल्याला याचा लाभ होणार आहे याविषयी आपण जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा। या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे। तर काही ठळक मुद्दे या ठिकाणी या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत दिलेले आहे। तर ह्याच्यासाठी मुख्यमंत्री युवा यासाठी 5,500 कोटीची तरतूद केली आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं। उमेदवाराची वय याच्यासाठी 18 ते 35 वर्ष आपण GRमध्ये पूर्ण बघणारच आहोत। ह्यालाच काही लोक लाडकी भाऊ योजना असे सुद्धा म्हणा लागलेत, परंतु ह्या खऱ्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना। यासाठी 12वी उत्तीर्ण जे लोक आहेत याच्यासाठी पात्र असतील आणि त्यांना 6,000 रुपये मिळणार आहे। आणि ITI आणि जी पदविका म्हणजे ITI आणि डिप्लोमा झाला आहे त्यांच्यासाठी 8,000 रुपये आणि जे पदवी आणि पोस्ट ग्रॅज्युएशन आणि प्रोजेक्शन ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी 10,000 रुपये विद्यावेतन देणार आहे। तर थोडक्यात ही योजना आहे इंटर्नशिप, म्हणजे ज्या लोकांना जॉब मिळत नाही आहे, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर बेरोजगार आहेत, यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण योजना आहे। तुम्हाला कुठे जॉब मिळाला नाही, तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, तर यातून तुम्हाला कुठे जॉब मिळत आहे तर ह्या नक्कीला तुम्ही जरूर अप्लाय करा। आणि यासाठी कुठं तुम्हाला अप्लाय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये। तर ही 6 महिन्याची इंटर्नशिप असणार आहे जेणेकरून तुम्हाला एक स्किल येईल। आता तुम्हाला सगळ्यात मोठा जर प्रॉब्लेम बघत असाल तर अनएम्प्लॉयमेंटचा, बेरोजगारीचा। आणि बेरोजगारी का वाढते? तर माणसाला स्किल मॅनपॉवर होत नाही किंवा तेवढे जॉब संध्या उपलब्ध होत नाहीत। याच्यासाठी सरकारनं एक संधी उपलब्ध तुम्हाला करून दिलेली आहे या ठिकाणी एका पोर्टलच्या मार्फत। थोडक्यात जिथे जे रोजगार मिळावे असतील तर तुम्हाला त्या पोर्टलद्वारे तुम्हाला कळवलं जाईल। आणि जशी काही अपडेट्स आहे सरकारतर्फे तुम्हाला करायचं ह्याबद्दल आपण ह्या ठिकाणी बघूयात। आणि शेवटला मी तुम्हाला कुठल्या वेबसाईटला जाऊन आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर हा GR आहे, तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता। आणि यांचा जसं तुम्हाला त्यांचा हेतू जो आहे तुम्हाला जसं सांगितला की या योजनेमागे हेतू काय होता की जे बेरोजगार आहे म्हणजे जे ग्रॅज्युएशन 12वी डिप्लोमा झाला त्यांना जॉब मिळत नाही आणि जॉब आणि काही कंपनी रिक्वायरमेंट असते तर त्या एकाच प्लॅटफॉर्ममध्ये कंपन्या पण एका ठिकाणी आणि ज्याला जॉब पाहिजे त्या ठिकाणी एकाच प्लॅटफॉर्म आणून तुम्हाला एक प्लॅटफॉर्म जॉबसाठी क्रिएट करून देणार आहेत। आणि त्या ठिकाणी तुम्ही जर त्या ठिकाणी कंपनी यातर्फे लागला, जसे NAPS असते, तुम्ही NEEMबद्दल ऐकलं असेल जी सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे, किंवा यशस्वीतर्फे तुम्ही लागता NAPS म्हणून आहे ह्यात हल्ली। तर ह्या ठिकाणी बऱ्याच गव्हर्नमेंटच्या स्कीम असतात, जसं अनेक स्कीम आहे। NSS नॅशनल करिअर पेज म्हणून एक पोर्टल आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे, त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा चेक करू शकता। तर ह्याबद्दल आपण पहिल्यांदा सविस्तर ह्या योजनेबद्दल बघूयात की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा तुम्हाला हेतू त्यांचा समजला आहे। तर ह्या ठिकाणी आपण योजनेचं स्वरूपसुद्धा आपण थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं आहे। आणि हे सगळं ऑनलाईन तुम्हाला भरायचं आहे आणि ऑनलाईन वेबसाईट आहे। या ठिकाणी मी तुम्हाला वेबसाईट सांगणार आहे, mahaswayamportal.gov या वेबसाईट आहे। तर याच्यासाठी 12वी ITI पदवी हे पात्र असतील उमेदवार आणि ऑनलाईन पद्धतीने आपल्याला करायचं आहे। ज्यांचं 12वी झालं आहे, ITI झालं आहे, ज्यांचं आता ग्रॅज्युएशन आहे बट त्याचे 12वीवरती अप्लाय करू शकतात। आणि या ठिकाणी SMS म्हणजे स्मॉल अँड मायक्रो एंटरप्राइजेस जे आहेत, मोठे उद्योग आहेत, स्टार्टअप्स कंपन्या आहेत, काही गव्हर्नमेंट कंपन्याज आहेत, सेमी गव्हर्नमेंट कंपन्यांच्या ठिकाणी तुम्हाला जॉब देणार आहेत। आणि ह्याची जी डिटेलमध्ये एका टेबलमध्ये ह्यांनी दिलेलं आहे। याच्यासाठी तुम्हाला पात्रता काय आहे, त्या कॅन्डिडेटची पात्रता काय असली पाहिजे? उमेदवाराचं वय 18 ते 35 वर्ष असलं पाहिजे आणि उमेदवाराची किमान शिक्षण पात्रता 12वी पास, ITI, ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालं पाहिजे। उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा, म्हणजे महाराष्ट्रात राहणारा असावा। उमेदवाराची आधार नोंदणी असावी आणि उमेदवाराचे खाते हे आधार कार्डशी जोडलेलं असावे। आणि ह्याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्याचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या ईमेल IDला कॉन्टॅक्ट नंबर फोनवरती येत जातील। तर ह्याच्यासाठी जी कंपनी आहे ना त्यांच्यासाठी सुद्धा काही पात्रता दिले आहेत। त्यांचा तो उद्योग जो आहे जो महाराष्ट्रात असला पाहिजे आणि या ठिकाणी त्यांनी पण स्वतः संकेतस्थळावरती नोंदणी केलेली असावी। जसं त्यांचं EPF असलं पाहिजे, ESI असलं पाहिजे, GST असलं पाहिजे, सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन असलं पाहिजे। त्याचबरोबर त्या कंपनीला वाटलं की तुम्हाला सुद्धा त्या इंटर्नशिपबरोबर जी गव्हर्नमेंट तुम्हाला इंटर्नशिप देणार आहे ते आपण जसं मी तुम्हाला सांगितलं की जर तुम्हाला 12वी पास असेल तुम्हाला 6,000 मिळणार आहेत, तुम्ही जर ITI असाल तर 8,000 रुपये मिळणार, किंवा डिप्लोमा असेल तर तुम्हाला 8,000 मिळणार आहेत दरमहा। आणि पदवी आणि पोस्ट ग्रॅज्युएशन जर तुमचं झालं असेल, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन आणि स्ट्रीम कुठल्याही स्ट्रीममध्ये तुमचं झालं तर तुम्हाला 10,000 दरमहा मिळणार आहेत।
आणि ह्याच्यासाठी तुम्हाला कंपनीला वाटलं की अजून तुम्ही तुम्ही चांगला व्यवस्थित त्या कंपनीत काम केला तर अजून तुम्हाला कंपनीसुद्धा प्रोव्हाइड करू शकतो. ते ॲडिशनल बेनिफिट आहे आणि ते तुम्हाला त्याच्यासोबत एक जी कंपनीमध्ये काम करता तुम्हाला एक सर्टिफिकेट पण मिळणार आहे, जे पुढच्या कंपनीत तुम्ही दाखवून त्या ठिकाणी तुम्ही जॉब घेऊ शकता. हे गव्हर्नमेंटचं मेन ध्येय आहे या ठिकाणी. आणि ह्या योजनेबद्दल जसं आता तुम्ही बघू शकता इथं मी तुम्हाला त्याचा लाभ तुम्हाला किती विद्यावेतन म्हणजे इंटर्नशिप केल्यावर तुम्हाला दरमहा किती गव्हर्नमेंट देणार आहे, त्याच्याबरोबर काही कंपनी पण तुम्हाला देऊ शकते, डिपेंड करते त्या कंपनीवरती. सो याच्यासाठी आपल्याला जायचं आहे रजिस्ट्रेशनसाठी. जसं या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं, या वेबसाईटचं ह्या ठिकाणी वेबसाईटचं नाव दिलं आहे बघा, https://rozgar.mahaswayam.gov. तर आपण इथं गुगलवर तुम्हाला सिम्पली जायचं आहे आणि रोजगार महास्वयम या पोर्टलवरती आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. या ठिकाणी मी टाईप करतो, तुम्हाला पहिलीच वेबसाईट मिळेल rozgarmahaswayam.gov. ही वेबसाईट आहे. ही वेबसाईट मी ओपन केली या ठिकाणी बघू शकता. यासाठी मी तुम्हाला याच्या अगोदर हे पण सांगितलं की NSSला नॅशनल करिअर पोर्टल म्हणून पण आहे, त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता आणि या ठिकाणी बघू शकता. आणि याचा जे तुम्हाला आता जी GR दाखवला हा तुम्हाला इथं GR तुम्हाला मिळून जाईल. हा डाउनलोड करून तुम्ही इथं डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी तुम्ही वाचू शकता. आता आपण नेक्स्ट आपल्याला जो हा एम्प्लॉयमेंट सेक्शनवरती जायचं आहे. ही PDF जी तुम्ही जस्ट तुम्हाला दाखवली ती ओपन करून ही तुम्हाला डिटेलमध्ये इथं लिहिलेलं आहे, ते तुम्ही पुन्हा वाचायचं आहे. हे बघा, या ठिकाणी वेबसाईटचं नाव, उद्दिष्ट डिटेलमध्ये दिलेलं आहे. नोंदणी असावी, विद्यावेतनबद्दल सांगितलं आहे, किती रुपये देणार हे इंग्लिशमध्ये आहे. हे बघा, हे डिटेलमध्ये तुम्हाला सगळं या ठिकाणी इन्फॉर्मेशन. नोंदणी ह्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. नोंदणी तुम्ही बघू शकता, नोंदणीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे बघा, कुठं रोजगार मेळावे आहेत त्याचं तुम्हाला डिटेल या ठिकाणी कुठल्या बघा, हे कंपनी थर्मॅक्स आहे, एरिया आहे, चांगल्या कंपनी आहे. मर्सिडीज तुम्ही बघू शकता या ठिकाणी. आणि कुठल्या सध्या ओपनिंग्स आहेत या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. सो याच्यावरती क्लिक केल्यावर ही तुम्हाला नोंदणी ह्या शब्दावरती क्लिक करायचं, नोंदणी करून घ्यायची आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं. आणि आधार कार्ड